नमस्कार पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो. भारत टॅलेंट सर्च BTS परीक्षेच्या संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया आता अत्यंत सोपी झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की BTS EduMeet ही वेबसाईट मोबाईल आणि कॉम्प्युटरवर कशी वापरली जाते आणि त्यावर आपण कोणकोणते महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बघा, कोणत्याही ब्राउझरमध्ये गेल्यानंतर BTS EduMeet असं टाईप करा. त्यानंतर BTS एक्झाम नावाची टॅब दिसेल, त्यामध्ये भारत टॅलेंट सर्च यावर क्लिक करा. तर अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. यामध्ये काय करायचं आहे, या डाव्या बाजूला 3 रेषा आहेत, यावरही आपल्याला वेगवेगळ्या टॅब दिसत आहेत. परंतु सर्व वेबसाईट एका दृष्टिक्षेपात आपल्याला पाहायची असेल तर उजव्या कोपऱ्यामध्ये 3 टिंब असणार जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. या 3 टिंबावर क्लिक करा. सर्व ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. डेस्कटॉप साईडचा हा चेकबॉक्स जो आहे याच्यावर क्लिक करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. बघा, आता होम, अबाउट अस, एक्झाम शेड्यूल, एक्झाम पेपर, रजिस्ट्रेशन, ॲडमिशन, कॉन्टॅक्ट आणि लॉग इन अशा पद्धतीचा टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसते. आता एक एक टॅब आपण समजून घेऊया. होम पेज जे आहे याच्यावर वेबसाईटचं मुख्य पृष्ठ आहे हे, ज्यावर परीक्षेचं संपूर्ण आकर्षण आणि महत्त्वाच्या घोषणा आपल्याला दिसतात. परीक्षेचं आकर्षण आणि महत्त्वाच्या घोषणा, एक्झाम शेड्यूल आणि BTS परीक्षा दिल्यानंतर काय काय मिळणार आहे तुम्हाला. सर्टिफिकेट, ट्रॉफी आणि इस्रो ट्रिप मिळणार आहे. महत्त्वाचे अपडेट देखील आहेत, गॅलरी देखील आहे. त्यानंतर अबाउट असमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की भारत टॅलेंट सर्च परीक्षा का घेतली जाते, तिचा उद्देश आणि मागील वर्षातील यशस्वी प्रवासाची संपूर्ण माहिती यावर दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर एक्झाम शेड्यूल नावाची टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्ष 2027 मध्ये होणाऱ्या परीक्षेचे टप्पे, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि परीक्षेच्या संभाव्य तारखांची माहिती या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर एक्झामचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे आणि काय परीक्षेचे फीचर्स काय आहेत, अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे, ही सर्व माहिती तुम्हाला मिळत आहे. प्राइजेस आणि महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मिळत आहेत. त्यानंतर एक्झाम पेपर वर क्लिक केल्यानंतर सर्व मागच्या वर्षीच्या मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या प्रत्येक वर्गाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्यानंतर पालक आणि शिक्षक यांच्यासाठी परीक्षेची नोंदणी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा टॅब आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाची माहिती भरू शकता. या ठिकाणी मुलाची माहिती भरत असताना सर्व माहिती ही इंग्रजीत भरणं आवश्यक आहे. अगोदर मुलाचं नाव लिहा, वडिलांचं नाव लिहा, आडनाव लिहा. अशा पद्धतीनं लिंग निवडा, मोबाईल नंबर टाका. एक मोबाईल नंबर जास्तीत जास्त 2 मुलांसाठीच तुम्हाला वापरता येणार आहे. त्यानंतर यामध्ये तुम्ही तालुका निवडू शकता, जिल्हा निवडू शकता. आता मी अहमदनगर घेतो. त्यानंतर तालुका कर्जत घेतला, इयत्ता निवडली तुमच्या मुलाची. त्यानंतर मीडियम निवडलं तर तुम्हाला शाळा, या ठिकाणी शाळा टाईप करताना कॅपिटल अक्षरामध्ये टाईप करायची आहे. गावाचं नाव देऊ शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही जे निवडलेला तालुका आहे त्या तालुक्यामध्ये कोणकोणते सेंटर आहेत, तुमचा विद्यार्थी तुम्हाला कोणत्या सेंटरवर बसवायचा आहे, त्या सेंटरची चॉईस तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि रजिस्टर नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्याची नोंदणी अकॅडमीकडे येईल आणि अकॅडमी तुम्हाला संपर्क करेल. अकॅडमीच्या माध्यमातून त्या तालुक्याच्या समन्वयकाला तुमचं नाव कळवलं जाईल, तुमच्या पाल्याचं किंवा तुमच्या विद्यार्थ्याचं. त्यानंतर ते तुम्हाला संपर्क करतील, तुम्हाला पुस्तक उपलब्ध करून देतील आणि त्या पद्धतीने तुमच्या विद्यार्थ्याचं नोंदणी आहे ती अप्रूव्ह करून घेतील आणि त्यानंतर तुमच्या विद्यार्थ्याचं प्रवेश हा होणार आहे. किंवा ॲडमिशन सेंटर नावाचं जे बटन आहे यामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी
जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो असेल तो, आणि जिल्हा निवडल्यानंतर शो सेंटर्स नावाच्या टॅबवर जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या तालुक्यातील सेंटरची माहिती आणि त्या ठिकाणच्या KRPची माहिती म्हणजे समन्वयकांची माहिती मिळणार आहे. आणि त्यांना फोन करून तुम्ही तुमच्या मुलाची नोंदणी करू शकता. रजिस्ट्रेशनवर नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपर्क करायची गरज नाही, परंतु रजिस्ट्रेशनवर तुम्ही विद्यार्थी नोंदवल्यानंतर तो अगोदर अकॅडमीकडे येईल आणि अकॅडमीकडून तालुका आहे त्या ठिकाणी तो जाणार आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की ॲडमिशन या टॅबवर जा आणि तुमचा जिल्हा निवडून तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर सेंटर पहा आणि तुम्हाला जे या ठिकाणी सेंटर दिसतील त्या सेंटरला संपर्क करा आणि त्यांच्याकडून तुम्ही फॉर्म घेऊ शकता किंवा रेफरल लिंक घेऊन ॲडमिशन करू शकता. समन्वयकांकडून जर तुम्ही लिंक मिळवून घेतली तर तो विद्यार्थी डायरेक्ट तुमच्या तालुक्यामध्ये किंवा त्यांच्या लॉग इनला तो उपलब्ध होईल. त्यांच्याकडून तुम्ही पुस्तक घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची नोंदणी या ठिकाणी करू शकता. ही सर्व प्रक्रिया करत असताना काही अडचण आली तर कॉन्टॅक्ट नावाचं जे बटन आहे त्याच्यावर अकॅडमीचे वेगवेगळे नंबर्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता, ईमेल करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल, काही प्रॉब्लेम आला असेल, काही अडचण असेल तर त्या ठिकाणची सुद्धा माहिती आम्हाला या शेजारी दिलेला जो बॉक्स आहे यावर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. शेवटचं बटन आहे लॉग इन. हे लॉग इन हे समन्वयकांसाठी आहे. तर अशा पद्धतीनं सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. तर मित्रांनो, आजच BTS EduMeet या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या परिसरातील परीक्षा केंद्राची माहिती मिळवा आणि आपल्या विद्यार्थ्यांचं किंवा पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी भारत टॅलेंट सर्च 2027 परीक्षेसाठी लवकरात लवकर नोंदणी करा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. या परीक्षेच्या माध्यमातून मुलांना इस्रोला जाण्याची संधी द्या. धन्यवाद.